नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीडी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी मी खास घेऊन आलोय की RT 25% ऍडमिशन ही जी प्रोसेस आहे की जे आपल्या पाल्याला पहिली ते 10वी पर्यंत जे मोफत शिक्षण मिळते ते कशा पद्धतीने मिळते, आणि याच्यासाठी आपल्याला जर याच्यामधून लाभ घ्यायचा असेल तर कुठल्या स्टेप्स फॉलो करावे लागतात, त्यासाठी ऍडमिशनची प्रोसेस कशी आहे, कशा पद्धतीने ऍप्लिकेशन करायचंय, आणि जर आपल्याला काही प्रॉब्लेम्स आले किंवा ऍप्लिकेशन फॉर्म भरताना काही क्वेरीज असतील तर त्यासाठी आपल्याला त्या कशा रिझॉल्व्ह करायच्या या संदर्भात सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असताल, अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, RT ऍडमिशन संदर्भात आणखी खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहेत, तर तुम्ही ते पाहिले नसतील तर ते पण पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला ऍडमिशन संदर्भात कुठल्याही अडचणी येणार नाही. तर चला वळूयात आजच्या आपल्या टॉपिककडे. सर्वप्रथम पहा, आपण student.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती आलेलो आहे. या वेबसाईट वरती तुम्ही कसं येणार आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला एक लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, त्या लिंकला तुम्हाला क्लिक करायचंय आणि डायरेक्टली या वेबसाईट वरती तुम्ही येता. पण सध्या तसं तुम्ही करू नका, कारण व्हिडिओ आणखी अर्धाच आहे. तर या वेबसाईट वरती आल्याच्या नंतर आपल्याला इकडे एक ऑनलाईन ऍप्लिकेशन नावाचं एक ऑप्शन दिसतंय, याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल क्लिक करायचंय. मी इकडे क्लिक करतोय. आणि याच्या अगोदर आपण हे पण जाणून घेऊ की ऍडमिशन शेड्यूल काय आहे. तर इथं पहा ऍडमिशन शेड्यूल. आता इथं जसं क्लिक करता तुम्ही तर इकडे तुम्हाला एक ऍडमिशन शेड्यूल जे आहे कॅप फर्स्टचं ते इथं दाखवलं जाणार आहे. पण कशाचं, ज्या वेळेस तुमचा नंबर लागलेला आहे तेव्हा ती यादी तुम्हाला इथं दिसणार आहे. म्हणून हे ऍडमिशन शेड्यूल तुम्हाला मी सांगून ठेवलं, म्हणजे जेव्हा तुमचा फॉर्म भरणं होईल आणि जेव्हा तुमची आरटीची लिस्ट लागेल तेव्हाचं शेड्यूल तुम्हाला इकडे पाहायचं हे लक्षात असू द्या. चला ऑनलाईन ऍप्लिकेशनला क्लिक करूयात. इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो ओपन होणार आहे आणि या विंडो मध्ये तुम्हाला बेसिकली असा इंटरफेस दिसतो. आता याच्यामध्ये त्यांना काही स्ट्रिक्टली थोडे नियम सांगितलेत, आपण ते नियम पाहूयात, कारण ऍप्लिकेशन केल्याच्या नंतर परत आपल्याला ऍप्लिकेशन करता येत नाही. त्याच्यामुळे हे नियम जाणून घेणं खूप गरजेचं आणि खूप महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये काय सांगितले बघा, एकदा नोंदवलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही. म्हणजे अर्ज करताना तुम्ही जर एखादी जन्मतारीख टाकताय आणि ती जन्मतारीख भरली आणि त्याच्यामध्ये जर काही तुमच्याकडून चुका झाल्या तर तुम्हाला डबल फॉर्म भरायचा असेल तर भरता येणार नाही, किंवा जन्मतारीख चेंज करता येणार नाही. त्याच्यामुळे काळजी ही घ्यायची की आपण भरलेला अर्ज व्यवस्थित पाहूनच सबमिट करायचा आहे, किंवा तो ऍप्लिकेशन सबमिट करायचा आहे. याच्यामध्ये पहा, त्यानं सांगितलं एकापेक्षा जास्त अर्ज भरलेले सर्व अर्ज रद्द होतील. जन्मतारीख अथवा मोबाईल भरताना चुकल्यास तो अर्ज डिलीट करून पुन्हा भरावा. यांना काय सांगितलं की तुम्ही जर एखादा अर्ज भरला असेल आणि जो की सबमिट केलेला नसेल, त्याच्यामध्ये जर जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर चुकला असेल तर डिलीट नावाचं एक ऑप्शन प्रोव्हाइड केलंय, तर ते डिलीट करून तुम्ही परत फ्रेश ऍप्लिकेशन करू शकता, असं त्यांना आपल्याला सांगितलेलं आहे, ते लक्षात ठेवायचंय. त्यानंतर जे पाल्य दिव्यांग आहेत, दिव्यांग म्हणजे फिजिकली डिसेबल किंवा डिसेबिलिटी ज्यांना आहे त्यांच्यासाठी एस करून त्यांना ती डॉक्युमेंट सबमिट करायची आहे फॉर्म मध्ये. आता याच्यामध्ये पहा, बरेच जण काय करतात की आपल्या पाल्याचा नंबर लागावा याच्यासाठी 2 किंवा त्यापेक्षा अधिक फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतात. जसं की त्यांना सांगितलंय, इथं पहा, थोडं झूम करतो तुमच्या लक्षात येईल. अभिजित साठी कसं लिहिलंय बघा, इकडे JEET JIT. नितीन साठी पहा अनूप, विक्रम, युसुफ, तर हे वेगवेगळ्या पद्धतीने असं याच्यामध्ये दिलेलं आहे. तर त्यांना सांगितलंय बालकाचे पहिले नाव, वडिलाचे नाव, आडनाव आणि आईचे नाव, डेट ऑफ बर्थ याच्यामध्ये जर कुणी समस्या सारखं जर वाटलं तर आपण काय करणार, तो फॉर्म उडवणार आहेत आणि त्या व्यक्तीने भरलेले सगळे फॉर्म डिलीट करणार आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे काही प्रयत्न करू नका. चला न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करूयात. इथून रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होते. आता इकडे क्लिक केल्याच्या नंतर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला आपलं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. आणि हो, तुम्हाला वाटत असेल व्हिडिओ खूप मोठा होत आहे, व्हिडिओ तर मोठा नक्कीच होत आहे, परंतु याच्यामध्ये तुम्हाला सगळी सविस्तर माहिती देतो आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होईल. आता बीडला क्लिक केलं मी, माझा डिस्ट्रिक्ट आहे बीड. आता याच्यामध्ये मला एक पूर्ण नाव भरायचंय व्यक्तीचं. तर चला मी इथे एक नाव टाईप करून घेतो. मला फर्स्ट ऑफ ऑल आडनाव, नंतर नाव आणि नंतर त्याच्या वडिलांचं नाव इथं भरायचं आहे व्यक्तीच्या. डिसेबिलिटी म्हणजे अपंग असेल तर येस नो निवडू शकतो. आता डेट ऑफ बर्थ घ्यायची. डेट ऑफ बर्थचा क्रायटेरिया तुम्ही बसता का नाही इथून तुम्हाला तपासून तुम्ही पाहू शकता. आता मी एक डेट ऑफ बर्थ निवडलेली आहे त्या पाल्याची. आणि त्यानंतर इकडं आपल्याला कॅप्चा कोड हा एंटर करायचा असतो. आणि हा आता एंटर केल्याच्या नंतर आपल्याला इथे एक मोबाईल नंबर
टाईप करायचा आहे. आता तो मोबाईल नंबर टाकून रजिस्टर या बटनाला क्लिक केल्याच्या नंतर माझ्या समोर इथे एक ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे आणि पासवर्ड माझ्या मोबाईलवरती गेलेला आहे असं मला त्यांना सांगितलेलं आहे. तर सर्वप्रथम मी हा जो आयडी आहे तो कॉपी करून घेतो, तसंच मला मोबाईलवरती पण मिळालेला आहे आणि त्यानंतर मी पासवर्ड एंटर करणार आहे. हा आयडी मी इकडे पेस्ट करतो किंवा टाईप करून घ्या, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर जो पासवर्ड असेल तो आपल्याला इकडे टाईप करून घ्यायचा आहे. आपण हा पासवर्ड टाईप करून घेऊया. तो पासवर्ड आणि कॅप्चा कोड एंटर केल्याच्या नंतर लॉग इन या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. इकडे जेव्हा आपण क्लिक करतो त्यावेळी आपल्याकडे चेंज पासवर्ड नावाचं एक ऑप्शन येईल आणि इथं आपला जुना पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर नवीन पासवर्ड इकडे टाकून घ्यायचा आहे. तर मी इकडे नवीन पासवर्ड सेट करतो. आता तो पासवर्ड टाकल्याच्या नंतर सबमिट या बटनाला क्लिक करूयात. इकडे जसं आपण सबमिट करतो त्यावेळेस सांगितले काइंडली एंटर स्ट्रॉंग न्यू पासवर्ड. त्यानंतर पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली असा ऑप्शन आलेला आहे. आपण याला सेव्ह करून घेऊयात. इकडे माझ्या ब्राउझरमध्ये एक ऑप्शन येईल, तो मी सेव्ह करून घेतो. आणि इकडे आता आयडी पासवर्ड आलेला आहे माझा ऑलरेडी. आणि त्यानंतर इकडे कॅप्चा कोड टाकून लॉग इन या बटनाला क्लिक करूयात. इकडे क्लिक केल्याच्या नंतर आपण लॉग इन होऊ. लॉग इन झालेलं नाही आहे, मी परत पासवर्ड टाकून सॉरी कॅप्चा टाकून लॉग इन करतो. आता इकडे आपण लॉग इन केलेलं आहे. इकडे बेसिक सगळी माहिती आपल्याला दिसायला सुरुवात होणार आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम इंग्लिश आणि मराठीमध्ये लँग्वेजमध्ये आपल्याला माहिती टाकायची. आईचं पूर्ण नाव आपण इकडे टाकतोय. त्यानंतर वडिलांचं नाव आपण इकडे टाकणार आहोत. एवढं टाकल्याच्या नंतर हे इंग्लिश मधले नाव बरोबर झालेले आहेत. आता मराठीमध्ये नाव टाकूयात आपण. त्यासाठी मी मराठी गुगल टूलचा यूज करतोय. हे टाकल्याच्या नंतर मराठीमध्ये प्रत्येक आपण नाव टाकून घेतो. त्यानंतर मेल फिमेल जे जेंडर असेल ते निवडायचे. पॅरेंट स्टेटस हे ऑप्शनल आहे, निवडणं नाही निवडणं आपल्या मनावर आहे. ते जनरल निवडून टाकतो मी. त्यानंतर इथं पत्ता विचारलाय, तर मी माझा जो पत्ता असेल तो टाकणार आहे. मी माजलगाव तालुक्यातून हा व्हिडिओ बनवतोय. तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. मी माझं जे ठिकाण आहे ते माजलगाव निवडलेलं आहे. आणि त्यानंतर इथं लँगिट्यूड आणि लॅटिट्यूड हे टाकायचे, हे नंतर टाकायचे. त्या अगोदर आपण सेव्ह या बटनाला क्लिक करूयात. इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर इथे सेव्ह एडिट नावाचा गुगल ऍड्रेसचा एक फॉर्म ओपन होईल. याला मी क्लिक करतो. इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या विंडोमध्ये तुमचा पत्ता जो आहे तो निवडायचा आहे. इकडे तुमचं जे ठिकाण आहे जिथे तुम्ही राहता ते दिसणार आहे. तर याच्यामधून तुम्ही जिकडे राहता ते एक्झॅक्ट लोकेशन निवडायचं आहे. हे गुगल मॅपवर डिपेंड असतं की थोडं वेळ वगैरे लागू शकतो. आता मी माझा इथलचा एक ऍड्रेस जिकडे मी राहतो ते निवडलेला आहे. आणि त्यानंतर सेव्ह आणि अपडेट नावाच्या बटनाला क्लिक करतोय. त्यानंतर ओके बटनाला क्लिक केलंय. आता आपल्याला इथून सेव्ह एकदा करायचं आहे. सेव्ह झाल्याच्या नंतर इकडे ऍप्लिकेशन नावाचं एक ऑप्शन आहे, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मला इथं स्टँडर्ड निवडायचं आहे. फर्स्ट स्टँडर्ड, मला फर्स्ट स्टँडर्डला ऍडमिशन घ्यायचं आहे. त्यानंतर इथं रिलिजन धर्म कोणता आहे, कास्ट कुठली ते निवडायचे. त्यानंतर अपंग असल्यास एस निवडायचे. HIV इन्फेक्टेड असल्यास एस निवडायचे, अदरवाईज नो निवडायचे. आधार कार्ड असल्यास एस किंवा नो निवडू शकता. आधारची पावती असेल तर एस नो निवडू शकता. त्यानंतर आहे उत्पन्न. उत्पन्न जे आपलं असेल, जे काही तहसीलदारने दिलेला दाखला असेल त्या पद्धतीने टाकून घ्या. वडिलांचा ईमेल आयडी असेल तर एस करा. त्यानंतर आता मी इथं इन्कम सर्टिफिकेट एस केलंय. त्यानंतर ऍड्रेस प्रूफ एस केलंय आणि बर्थ सर्टिफिकेट एस केलंय. त्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनाला क्लिक करायचं आहे. आता मी सेव्ह केल्याच्या नंतर इकडे माझ्यासमोर शाळा निवडण्याचं एक ऑप्शन आलं. याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकारची कॅटेगरीज, 1 किलोमीटरच्या आतली शाळा, 1 ते 3 किलोमीटरच्या आतली शाळा आणि 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरची शाळा असं ऑप्शन आहे. तर मी सुरुवातीला 1 किलोमीटरच्या आत माझ्या जवळपास ह्या 2 शाळा येतात. तर याच्यामध्ये मी ह्या 2 शाळा निवडून घेतलेल्या आहेत, सक्सेस आणि यशवंत. याला सेव्ह या बटनाला क्लिक करून सेव्ह करतो. जर तुम्हाला त्यापेक्षा अधिक अंतराची शाळा निवडायची असेल तर 1 ते 3 किलोमीटरमध्ये तुम्हाला हवी असलेल्या शाळेला टिक करून तुम्ही इकडे सेव्ह करून घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर त्यापेक्षा अधिक किलोमीटरची शाळा घ्यायची असेल तर ग्रेटर दॅन 3 किलोमीटर्सला क्लिक करून तुम्ही तुमचा तालुका आणि त्या शाळेचं नाव निवडून ती शाळा निवडू शकता.
आणि इकडे सेव्ह बटनाला क्लिक करू शकता. पण हे लक्षात ठेवा की तुम्ही फॉर्म भरताना तुमचं 3 किलोमीटरच्या आतली शाळा आहे ती सहजासहजी तुम्हाला मिळू शकते. त्यापेक्षा अधिक अंतराची शाळा शक्यतो तुम्हाला मिळणार नाही, कारण तिथल्या लोकल जवळच्या व्यक्तीला ते प्राधान्य देणार आहेत. आता आपण फॉर्म सबमिशन या बटनाला क्लिक करूया. त्यानंतर आपण जो ऍप्लिकेशन फॉर्म भरलाय त्याची काही बेसिक डिटेल्स आपल्या समोर येईल, जसं की पूर्ण नाव, पाल्याची जन्मतारीख, वडिलांचं नाव, आईचं नाव, उत्पन्न प्रमाणपत्र, जेंडर, आपण कुठल्या स्टँडर्डला ऍडमिशन घेतोय, कॅटेगरी कुठली आपली, त्यानंतर आपला पत्ता, आपलं रिलिजन, डिस्ट्रिक्ट, लँगिट्यूड, लॅटिट्यूड, अशा पद्धतीने सगळी माहिती इथे येणार आहे. त्याचबरोबर पालकाचा मोबाईल नंबर सुद्धा इथं आलेला आहे. आणि त्याबरोबर आपल्याला इथं एक डिक्लेरेशन दाखवलंय की तुम्ही ऍड्रेस प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट वगैरे याच्यासोबत जोडणार आहात म्हणून. आणि आपण निवडलेल्या काही शाळा इथं आपल्याला दाखवलेल्या आहेत. जेव्हा आपण इथं टिक करतो तेव्हा असं विचारलं आहे की मी जी भरलेली माहिती आहे ही परत चेंज वगैरे होऊ शकणार नाही. इथे क्लिक केल्याच्या नंतर आपण हे समजून घेतलं की सगळी माहिती जी भरलेली आहे ती बरोबर आहे, आणि त्यानंतर कन्फर्म आणि सबमिट या बटनाला आपण क्लिक करतोय. ओके बटनाला क्लिक करा. आता यानंतर तुमचं ऍप्लिकेशन जे आहे ते कन्फर्म झालेलं आहे, तर इथं ओके या बटनाला क्लिक करतो. आणि ही जी भरलेली माहिती आहे ती पाहण्यासाठी मी परत फॉर्म सबमिशन टॅबमध्ये आलोय, आणि त्यानंतर इथं जनरेट पीडीएफ नावाचं एक ऑप्शन आहे. याला मी जसं क्लिक करेल तर एक रिपोर्ट जनरेट होईल आणि ही प्रिंट आपल्याला सांभाळून ठेवायची, आणि हे अशा पद्धतीने पूर्ण ऍप्लिकेशन करायचे. याचबरोबर आता तुम्हाला जर काही क्वेरीज असेल तर त्या कशा सॉल्व्ह करायच्या तुम्हाला मी सांगतो म्हटलं होतं. त्यासाठी सर्वप्रथम मी लॉग आउट या बटनाला क्लिक करून लॉग आउट करतो. आणि इथे पहा, इथे आल्याच्या नंतर तुमच्यासाठी त्यांना एक हे लिंक दिलेली आहे. 1 मिनिट, आपण इथं सर्वप्रथम होम या बटनाला क्लिक करूया. इकडे आल्याच्या नंतर एक हेल्पलाईन तुमच्यासाठी प्रोव्हाइड केली. इथं ह्या ईमेल ॲड्रेसवरती तुम्हाला ईमेल करायचं जर ऍप्लिकेशनमध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असतील किंवा फॉर्म संदर्भात अडचणी येत असतील. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही मला सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला अर्ज भरताना कुठल्या प्रकारच्या अडचणी येतात आणि त्या कशा सॉल्व्ह करायच्या. तर त्याच्या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि अद्याप चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओत.